Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us see noun clauses. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या इंग्रजी व्याकरणाच्या पाठात आपण नाउन क्लॉजेस अर्थात नामखंड किंवा नाम वाक्यांश असं म्हणता येईल याविषयी जास्त माहिती घेणार आहोत. तर लास्ट टाइम वी हॅव स्टडीड adjective clauses and now today we'll be studying noun clauses. So what is a noun clause? A noun clause is a clause that plays the role of a noun. म्हणजे काय तर एक एक्झाम्पल घेऊन आपण क्लिअर करूयात. I like what I see. Okay, तर यात what I see is the noun clause. तर नाउन क्लॉज नाउन सारखं रोल प्ले करते. नाम काय करतं ते ही क्लॉज त्या वाक्यात प्ले करते. आता प्रत्येक नाउन क्लॉजला सब्जेक्ट असतो आणि वर्ब असतं. तर आय लाईक व्हॉट आय सी, तर व्हॉट आय सी ही नाउन क्लॉज आहे. त्यात व्हॉट हा WH वर्ड आहे, आय हा सब्जेक्ट आहे आणि सी हे आहे वर्ब. सो नाउन क्लॉज लक्षात ठेवायचं आहे. ते थोडक्यात नाम वाक्यांश किंवा नामखंड नामासारखं काम करतं आणि त्याच्यात एक कर्ता असतो म्हणजे सब्जेक्ट असतं आणि एक क्रियापदही असतं. Lot of noun clauses start with that, how or WH words. WH words म्हणजे कुठले कुठले? What, who, which, when, where, why. थोडक्यात WH ह्या लेटर्सनी सुरू होणारे हे शब्द आहेत. What, who, which, when, where, why. हे आणि दॅट, हाऊ हे शब्द नाउन क्लॉज दर्शवतात. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. आय नो दॅट पेशन्स हॅज इट्स लिमिट्स. नो व्हॉट? दॅट पेशन्स हॅज इट्स लिमिट्स. तर दॅट पेशन्स हॅज इट्स लिमिट्स ही आहे नाउन क्लॉज. त्यात सब्जेक्ट आहे पेशन्स आणि टू बी हे इथलं वर्ब आहे. हॅज जे आहे ते त्याचं टू बीचं पास्ट फॉर्म आहे. आता अजून बघूया. आय नो दॅट इट हॅपन्ड. इथंही दॅट इट हॅपन्ड ही नाउन क्लॉज आहे. नेक्स्ट वाक्य आय नो व्हाय इट हॅपन्ड. इथंही व्हाय इट हॅपन्ड ही नाउन क्लॉज आहे. आय नो हाऊ इट हॅपन्ड. तर हाऊ ही सुद्धा हाऊच्या पुढे जी आहे ती आहे नाउन क्लॉज. आता नाउन क्लॉज ओळखायची कशी? तर सगळ्यात सोपी मेथड कोणती आहे? हाऊ डू यू रेकग्नाइज अ नाउन क्लॉज? सो यू कॅन टेस्ट इट. व्हॉट यू कॅन डू इज रिप्लेस द एंटायर नाउन क्लॉज विथ अ प्रोनाउन. काय करायचं आहे? नाउन क्लॉज कशी ओळखायची? तर त्या नाउन क्लॉजच्या ऐवजी त्या नामखंडाच्या ऐवजी सर्वनाम एखादं टाकलं सुटेबल असं साजेसं तर वाक्य कंप्लीट झालं पाहिजे, वाक्याला अर्थ असला पाहिजे. सो इवन इफ यू रिप्लेस द नाउन क्लॉज विथ अ प्रोनाउन अँड द सेंटेन्स इज करेक्ट, इट हॅज अ डेफिनेट मीनिंग, इट इज कम्प्लीट, देन यू कॅन से दॅट whatever you have replaced, whatever clause you have replaced is a noun clause. आता आपण बघूया हा. फॉर एक्झाम्पल व्हॉट आय से इट्स ट्रू. आता इथे काय झालंय? व्हॉट आय से ही नाउन क्लॉज जी आहे ती अगोदर आलेली आहे, सब्जेक्टमध्ये आलेली आहे, इज ट्रू. तर व्हॉट आय से ही आहे नाउन क्लॉज. आता आपण ह्या टेस्टला तिला घालूयात. म्हणजे काय करायचं आहे? नाउन क्लॉज कशी ओळखायची? व्हॉट आय से असं जर मी म्हणत असेल तर त्याच्याऐवजी इट म्हणूया. तर इट इज ट्रू झालं पूर्ण वाक्य, कंप्लीट वाक्य आहे. याचाच अर्थ व्हॉट आय से ही आहे
नाउन क्लॉज. आता तसंच आधीची वाक्य बघू. आय नो दॅट इट हॅपन्ड. या दॅट इट हॅपन्डच्या ऐवजी अख्ख्या क्लॉजच्या ऐवजी आपण इट हे प्रोनाउन जर वापरलं, आय नो इट, तर बरोबर झालेलं आहे. याचा अर्थ दॅट इट हॅपन्ड ही नाउन क्लॉज होती. आता अजून एक एक्झाम्पल आहे, शो मी हाऊ दे वर्क. आता हाऊ दे वर्कच्या ऐवजी आपण दे असल्यामुळे थोडक्यात प्लुरल आहे, तर त्याच्याऐवजी आपण देम टाकून बघूया. शो मी देम, तर बरोबर येते, वाक्याला मिनिंग आहे, अर्थपूर्ण वाक्य आहे. याचाच अर्थ हाऊ दे वर्क ही आहे नाउन क्लॉज. अजूनही काही एक्झाम्पल्स आपल्याला बघता येतील. आय नो दॅट द स्टोरी इज ट्रू. दॅट द स्टोरी इज ट्रू ही नाउन क्लॉज आहे. त्यात टू बी म्हणजे त्याचं प्रेझेंट टेन्स इज हे वर्ब आहे, द स्टोरी हे सब्जेक्ट आहे. सो दॅट द स्टोरी इज ट्रू. सपोज आपण इटने रिप्लेस केलं, आय नो इट, वाक्य कंप्लीट आहे. थोडक्यात दॅट द स्टोरी इज ट्रू ही एक नाउन क्लॉज आहे. तर आपण काय पाहिलं, तर नाउन क्लॉजच्या ऐवजी जर प्रोनाउन तिथं आपण रिप्लेस केला आणि वाक्य तरीसुद्धा कंप्लीट होत असेल, त्याला सेन्स असेल, तर ती असते नाउन क्लॉज. आणि दुसरी खूण आपण पाहिली की नाउन क्लॉजला स्वतःचं सब्जेक्ट असतं आणि वर्ब असतं. तर इथे आपण पाहिलं दॅट द स्टोरी इज ट्रू मध्ये इज हे वर्ब आहे, द स्टोरी हे सब्जेक्ट आहे. आणि परत आपण हेही पाहिलेलं आहे की नाउन क्लॉजेस दॅट, हाऊ आणि किंवा WH वर्ड्सनी सुरू होतात. तर इथे दॅट हे आलेलं आहे, याचा अर्थ ही अख्खी नाउन क्लॉज आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. आय सॉ हाऊ द ॲक्सिडेंट हॅपन्ड. तर इथं हाऊ द ॲक्सिडेंट हॅपन्ड ही आहे नाउन क्लॉज. याच्यात द ॲक्सिडेंट सब्जेक्ट आहे आणि हॅपनचं हॅपन्ड हे जे झालेलं आहे हे वर्ब आहे. आणि आय सॉ इट असं आपण म्हणू शकतो. तर थोडक्यात ही टेस्ट पास होते, ही आहे नाउन क्लॉज. हाऊ द ॲक्सिडेंट हॅपन्ड ही नाउन क्लॉज आहे. आय नो हू सेड दॅट. आय नो हू सेड दॅट, याच्यात हू सेड दॅट ही आहे नाउन क्लॉज. त्याचा सब्जेक्ट होता हू आणि वर्ब होतं सेड, से सेड. अजून एक वाक्य बघू. ही थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, मोठं वाक्य आहे आणि इथे नाउन क्लॉज डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणून आलेली आहे. आस्क युअर चाइल्ड व्हॉट ही वॉन्ट्स फॉर डिनर ओनली इफ ही इज बाईंग इट. तर व्हॉट ही वॉन्ट्स फॉर डिनर ही अख्खी नाउन क्लॉज आहे. तर आस्क युअर चाइल्ड दॅट म्हणू शकतो, आस्क युअर चाइल्ड इट म्हणू, इटपेक्षाही दॅट हे करेक्ट राहील. तर थोडक्यात आस्क युअर चाइल्ड व्हॉट ही वॉन्ट्स फॉर डिनर ओनली इफ ही इज बाईंग, यात व्हॉट ही वॉन्ट्स फॉर डिनर ही आहे नाउन क्लॉज. मॅन इज व्हॉट ही ईट्स. मॅन इज व्हॉट ही ईट्स, यात व्हॉट ही ईट्स ही आहे नाउन क्लॉज. अजून एक बघूया. दॅट ही बिलीव्स हिज ओन स्टोरी इज रिमार्केबल. आता इथे नाउन क्लॉज जी आहे दॅट ही बिलीव्स हिज ओन स्टोरी ही वाक्याच्या सुरुवातीला आलेली आहे. इथं जर आपण रिप्लेस केलं इटनी, इट इज रिमार्केबल, सो दॅट इज करेक्ट, ही नाउन क्लॉज आहे. सो टुडे व्हॉट वी हॅव सीन इज we have seen what are noun clauses, how they can be recognized, and I would also like to add that noun clauses can be used as subjects, objects or complements. So today we have seen noun clauses in totality. So that's all for today. Thank you. Dhanyavad.